नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसआरपीएफ गट क्रमांक 9 अमरावती भरती 2024 तर्फा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 अमरावती वडाळी या ठिकाणी दररोजचं या ठिकाणी एसआरपीएफ भरतीचं फिजिकल चालू आहे। जवळपास 600-700 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फिजिकल होत आहे दररोज आणि 19 जून पासून या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकलला सुरुवात झाली आणि उद्या सुद्धा विद्यार्थ्यांचा काही या ठिकाणी ग्राउंड आहे, ठीक आहे। आणि या ठिकाणी जे टोटल या ठिकाणी जवळपास 23,000 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर एसआरपीएफ गट क्रमांक 9 अमरावती वडाळी या ठिकाणचा कटाप किती लागणार आहे, एसआरपीएफचा एससी कॅटेगरीचा कटाप किती लागणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटी विजे ओपन एसबीसी एससी बीसी, तर या सर्व कॅटेगरीचा कटाप किती लागणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे डिमांड होते, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मेन याबद्दल सांगणार आहे की एसआरपीएफ गट क्रमांक 9 अमरावतीचा कटाप किती लागणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी सर्वसाधारणचा कटाप किती लागणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी खेळाडूचा किती लागणार आहे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य, तर या सर्व कॅटेगरीचा कटाप किती लागणार आहे यावरच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे। जास्त हाय जाणार आहे की सर्वात कमी जाणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसआरपीएफ गट क्रमांक 9 अमरावती याबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसआरपीएफ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दररोजचं या ठिकाणी 600-700 विद्यार्थ्यांचं फिजिकल होत आहे आणि 200 विद्यार्थी या ठिकाणी जवळपास उंची छातीमध्ये काही दिवशी काढल्या जात आहे, ठीक आहे। तर तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी फिजिकलमध्ये किती मार्क्स घ्यावे लागणार आहे जेणेकरून आपण लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहे, जेणेकरून आपल्याला लेखी परीक्षेसाठी बसता येणार आहे। तर हा अंदाज तुम्हाला या कटापवरून ज्या विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे आणि तुम्हाला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी भेटणार आहे की आपल्याला या ठिकाणी फिजिकलमध्ये किती मार्क्स पडले पाहिजे, ठीक आहे। तर मी तुम्हाला सर्वात आधी एक सांगून देतो की पहा विद्यार्थी मित्रांनो, एसआरपीएफ गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी मुलांचं जे फिजिकल आहे हे जसं पाहिजे तसं या ठिकाणी बसून नाही राहिलं आहे, ठीक आहे। कारण की या ठिकाणचं जे ग्राउंड आहे हे खूप अवघड जे आहे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड आहे इथचं, कारण की 5 किलोमीटर रनिंग जे आहे या ठिकाणी पूर्ण पहाडी एरिया आहे, तो पूर्ण 2 राऊंड त्या ठिकाणी मारावं लागत आहे 5 किलोमीटर रनिंगचे आणि एक राऊंड जेव्हा आपण मारतो 5 किलोमीटर रनिंगचा तर खूप मोठा जे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तो मोठा ज्यात ग्राउंड आहे, ठीक आहे। मोठा एक असा म्हणजे 250चा ट्रॅक आहे तो आणि अंदरून सुद्धा या ठिकाणी 400 मीटर पळावं लागते। एक राऊंड जेव्हा आपण स्पीडनं एक राऊंड जेव्हा पूर्ण आपण घेतला तर आणखीन आपल्याला त्याच्या अंदरून एक आपल्याला 400 मीटरचा मारायचा आहे, 200 मीटर त्या रोडनं जायचा, 200 मीटर वापस यायचा, ठीक आहे। स्टार्ट पॉईंट पासून असा जवळपास 400 मीटरचा या ठिकाणी ट्रॅक त्या ठिकाणी आणि 400 मीटर रनिंग अंदरून आपल्याला त्या ठिकाणी मारायचे, ठीक आहे। एक राऊंड बाहेरून सुद्धा मारावं लागत आहे, त्याचबरोबर एक राऊंड या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरून सुद्धा त्या ठिकाणी मारावं लागत आहे रोडवरून, ठीक आहे। तर ग्राउंड जे या ठिकाणी चढ उतार सुद्धा जास्त यामध्ये असा चढ आहे, त्याचबरोबर उतार सुद्धा आहे, चढ आहे आणि उतार सुद्धा असं ग्राउंड या ठिकाणी एसआरपीएफ गट क्रमांक 9 अमरावतीचा आहे। तर या ठिकाणी जे अगोदर जे विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड झालं तर हे भर उन्हीत त्या ठिकाणी ग्राउंड झालेलं आहे, कारण की 2-2 वाजता विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी ग्राउंड झालेलं आहे, 1:30 वाजता त्या ठिकाणी 1-1 वाजता त्या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग झालेली आहे, ठीक आहे। तर जास्त मुलांचं जास्त या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फिजिकल बसत नाही आहे, तर या ठिकाणचा कटाप थोडा कमी जाऊ शकतो, एकदम हाय सुद्धा नाही जाणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो की कटाप किती लागणार आहे कॅटेगरीनुसार। तर पहा या ठिकाणी सर्वसाधारणतः जो कटाप लागणार आहे तो ओपन कॅटेगरीचा जवळपास 95 पर्यंत या ठिकाणी कटाप जाणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही जर एससी कॅटेगरीचे असाल तर एससी कॅटेगरीचा 91 जाणार आहे या ठिकाणी कटाप, ठीक आहे। आणि तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीचा सुद्धा कटाप या ठिकाणी 91 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर एनटीबी कॅटेगरीचा जो कटाप आहे हा जवळपास 93 किंवा 95 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर एससी बीसी कॅटेगरीचा जो कटाप आहे हा जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 91 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर एनटीडी कॅटेगरीचा जो कटाप आहे हा 93 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर एसबीसी कॅटेगरीचा जो कटाप आहे हा सुद्धा 93 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो आणि ओबीसी कॅटेगरीचा जो कटाप
कडाबा हा 94 किंवा 93 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा जो कडाबा या ठिकाणी कमी लागणार आहे, कारण की मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की आता 2-3 जिल्ह्यातला जे SRPFचा कडाप लागला आहे, तर EWS कॅटेगरीचा जो कडाबा हा खूप कमी लागून आला, म्हणजे 50-60 अशा प्रकारे CWSचा कडाप लागत आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्या अंदाजाने जवळपास विद्यार्थी मित्रांनो 80 किंवा 70 पर्यंत जाऊ शकतो किंवा मग 60 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो EWS कॅटेगरीचा सर्वसाधारणतः। ठीक आहे, कारण की भरपूर जिल्ह्यामध्ये EWS कॅटेगरीचा 50-50 वर कडाप लागलेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी जाऊन बघा। ठीक आहे, SRPF जेवढे पण आता कडाप लागले त्यामध्ये, तर एवढा जे विद्यार्थी मित्रांनो कडाप लागणार आहे। आणि कमीत कमी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जे SC कॅटेगरी आहे, ST कॅटेगरी आहे सर्वसाधारण, जर समजा एवढा जास्त जरी नाही लागला तरी सुद्धा या ठिकाणी 89 पर्यंत जाऊ शकतो। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना 89 जरी मार्क्स असेल SC आणि ST कॅटेगरीचे, तर तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षेत तयारी चालू ठेवा। आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC त्याचबरोबर SC EBC, ठीक आहे, तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षेची तयारी चालू ठेवा। ठीक आहे, 80 जरी मार्क्स असेल तुम्हाला, 85 जरी असेल, 90 जरी असेल तरी सुद्धा तुम्ही लेखी परीक्षेची तयारी चालू ठेवा। ठीक आहे, तर एवढा या ठिकाणी कडाप जाऊ शकतो। त्याचबरोबर खेळाडूचा जो कडाप लागणार आहे ओपन कॅटेगरीचा हा जवळपास 95 पर्यंत किंवा 93 पर्यंत जाऊ शकतो। SC कॅटेगरीचा जवळपास 70 पर्यंत किंवा 80 पर्यंत जाऊ शकतो। ST कॅटेगरीचा सुद्धा 70, 80, 90 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो खेळाडूचा। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा जो कडापा हा जवळपास 80 किंवा 90 पर्यंत जाऊ शकतो खेळाडूचा। आणि SC BC कॅटेगरीचा जो कडापा हा 89 पर्यंत जाऊ शकतो खेळाडूचा। त्याचबरोबर NTD कॅटेगरीचा सुद्धा कडाप 90 वर जाऊ शकतो खेळाडूचा। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा सुद्धा कडाप या ठिकाणी 90 पर्यंत जाऊ शकतो खेळाडूचा। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा सुद्धा कडाप या ठिकाणी 90 पर्यंत जाऊ शकतो। EWS कॅटेगरीचा सुद्धा कडाप या ठिकाणी जवळपास 60-70 पर्यंत जाऊ शकतो खेळाडूचा। आणि VJ कॅटेगरीचे असाल तर 90 पर्यंत जाऊ शकतो खेळाडूचा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे, तर ओपन कॅटेगरीचा 93 किंवा 95 पर्यंत जाऊ शकतो। आणि SC कॅटेगरीचा 85 किंवा 90 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर ST कॅटेगरीचा जो कडापा हा 80 पर्यंत जाऊ शकतो। आणि NTB कॅटेगरीचा जो कडापा हा जवळपास या ठिकाणी 90 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर SC BC कॅटेगरीचा जो कडापा हा सुद्धा 90 पर्यंत जाऊ शकतो। त्याच प्रकल्पग्रस्त सांगत आहे। त्याचबरोबर NTD कॅटेगरीचा सुद्धा कडाप 90-91 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 90 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा सुद्धा 91 पर्यंत जाऊ शकतो। EWS कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 60-70 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर VJ कॅटेगरीचा 90-91 पर्यंत जाऊ शकतो। ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो माजी सैनिक आहे, तर माजी सैनिकांचा जो कडापा हा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे। तर तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे जर असाल, 60 जरी असेल, 50-54 जरी असेल तरी सुद्धा एवढा जाऊ शकतो। त्याचबरोबर SC कॅटेगरीचा माजी सैनिकांचा जो कडापा हा जवळपास 50, 60, 70 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। 60 पर्यंत जाऊ शकतो, 50 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। ST कॅटेगरीचा सुद्धा माजी सैनिकांचा जो कडापा हा 50-60 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा सुद्धा माजी सैनिकांचा जो कडापा हा 60 पर्यंत जाऊ शकतो, 60-65 पर्यंत। आणि SC BC कॅटेगरीचे जरी माजी सैनिक असाल तरी सुद्धा या ठिकाणी 60-70 पर्यंत जाऊ शकतो, कारण की माजी सैनिकांचा जो कडापा हा खूप कमी लागत असतो। सर्वात कमी जो कडाप लागते तर तो माजी सैनिकांचा लागत असतो। ठीक आहे, त्याचबरोबर NTD कॅटेगरीचे माजी सैनिक जर असाल तर त्यांचा सुद्धा कडाप या ठिकाणी कमी जाऊ शकतो। ठीक आहे, तर तुम्हाला 50-60 जरी असेल, कोणती कॅटेगरी असो, माजी सैनिक SBC OBC EWS VJ ओपन SC ST NTB SC BC, ठीक आहे, तर एवढा या ठिकाणी जाऊ शकतो। ठीक आहे, त्याचबरोबर आपण पोलीस पाल्यांचा जर विचार केला तर कोणती कॅटेगरी असो, पोलीस पाल्यांचा 90-91 पर्यंत जाऊ शकतो। SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SC BC, ठीक आहे, तर एवढा या ठिकाणी 91 किंवा 90 पर्यंत जाऊ शकतो सर्वच कॅटेगरीचा। ठीक आहे, त्याचबरोबर 90 पर्यंत जाऊ शकतो। तर एवढा कडाप SRPF गट क्रमांक 9 अमरावतीचा या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, तर ज्यांना सुद्धा या ठिकाणी 93 मार्क्स असेल, 91 मार्क्स असेल, कोणती कॅटेगरी असो, तर तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षेची तयारी चालू ठेवा। 80 जरी तुम्हाला मार्क्स असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही, कारण की कमी सुद्धा लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती की SRPF गट क्रमांक 9 अमरावतीचा कडाप किती लागणार आहे याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जेणेकरून मी वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत असतो SRPF भरतीबद्दल। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी इथंच थांबतो। भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।